प्रयत्न आपण देवबापाच्या वचनाकडे प्रयत्न आपण जात आहोत. त्याआधी प्रयत्न आपण एक गीत गाऊया. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. सुंदर हे गीत आहे प्रयत्न. हे गीत आपण देवबापाच्या गौरवासाठी गाऊया. परमेश्वराचं कार्य प्रयत्न जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत प्रयत्न ते खरोखर पुढे जाणार नाही. आणि म्हणून जी जबाबदारी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे की सर्व राष्ट्रातील लोकांना तुम्ही सुवार्ता सांगा आणि त्यांना खरोखर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्म द्या. या कार्यासाठी प्रयत्न परमेश्वराने आपल्याला निवडलेला आहे. आणि भारत देशामध्ये प्रयत्न देखील आपल्याला हे कार्य पुढे न्यायचं आहे. आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये लगेच नाही, परंतु प्रयत्न आपल्या जवळपास, त्यानंतर प्रयत्न आपल्या आसपासच्या गावांमध्ये, मग तालुक्यांमध्ये, असं करून प्रयत्न सर्व भारत देशामध्ये परमेश्वराने आपल्याला हा क्रम सांगितलेला आहे. तर या प्रयत्न आपण नुसतं गीतच नाही तर खरोखर या गीताच्या अर्थांमध्ये, शब्दांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे देखील आपण प्रयत्न कार्य करूया. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. शरीर आपण त्या शीर्षाचे, शरीर आपण त्या शीर्षाचे नित्यमनी वागवा. नित्यमनी वागवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू सेनानी चला पुढे व्हा. प्रभू सेनानी चला पुढे व्हा. चला करा हवा, चला करा हवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पापात्म्याची मोडा सत्ता, पापात्म्याची मोडा सत्ता. ख्रिस्ती पण गाजवा, ख्रिस्ती पण गाजवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभू संस्थापित देवाजीचे, प्रभू संस्थापित देवाजीचे. राज्य जगी गाजवा, राज्य जगी गाजवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. पावित्र्याचा शांती मुक्तीचा, पावित्र्याचा शांती मुक्तीचा.
जगी दाखवा, मार्ग जगा दाखवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा, हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा, हात पाय हालवा, प्रभूचे कार्य पुढे चालवा. प्रभूची स्तुती असो प्रियानो. प्रभूचे कार्य आपल्याला पुढे चालवायचं आहे आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियानो हे कार्य आपल्याला परमेश्वराने करण्यासाठी त्याचे पवित्र आत्म्याचं दानसुद्धा प्रियानो, कृपादान देखील आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून कोणी असं म्हणू नये की माझ्याकडे कोणतंच कृपादान नव्हतं आणि म्हणून मी देवाचं कार्य पुढे नेलेलं नाही. प्रत्येक विश्वासणाऱ्याला, जसं आपण प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये वाचत आहोत की प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वराने कोणतं ना कोणतं प्रियानो कृपादान दिलेलं आहे. ते त्यांनी ओळखायचं आहे आणि ओळखून त्याप्रमाणे प्रियानो त्यांनी प्रभूची सेवा करत राहायची आहे. आणि म्हणून आज देखील प्रियानो परमेश्वर अपेक्षा करत आहे की मंडळीतले लोक, काही जणांना वाटत असतं फक्त पाळक, सुवार्तिक, मिशनरी यांनाच फक्त देवाने हे कृपादान दिलेलं आहे. तसं नाही प्रियानो. प्रत्येक व्यक्तीला जो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याला परमेश्वराने हे कृपादान दिलेलं आहे. आज प्रियानो आपण देवाच्या या वचनाकडे प्रियानो आपण जात आहोत आणि त्या वचनाला प्रियानो पाहण्याआधी प्रभूला आपण पुन्हा एकदा या सर्व वेळेला सादर करूया, त्याच्या हातामध्ये देऊ आणि प्रियानो त्याच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊ. प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, तू आमच्याबरोबर राहिलास, या भक्तीमध्ये आम्हाला तू सहाय्य करत आहेस. मंडळीतील तुझ्या प्रियजनांना प्रभू या ऑनलाईनद्वारे देखील तू मदत करत आहेस, म्हणून तुझे आभार मानत आहोत. आम्ही सर्वजण एका आत्मेने प्रभू तुझं गौरव करत आहोत. ज्या मंडळी प्रभू परमेश्वर आपापल्या घरामध्ये आहेत, परंतु प्रभू ते भक्तीला बसलेले आहेत. होय प्रभू, जेथे दोघे तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे. आणि खरोखर प्रभू तू आमच्याबरोबर आणि ज्या ज्या घरांमध्ये प्रभू जे प्रियजन तुझे प्रभू एकत्र बसलेले आहेत तिथे देखील आपली उपस्थिती तू दाखवल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर, या आठवड्यामध्ये प्रभू परमेश्वर ज्या प्रियजनांचे खरोखर वाढदिवस आहेत, आज त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. आशीर्वादित कर त्यांना प्रभू परमेश्वर. सर्व तुझ्या कृपेने, दयेने प्रभू परमेश्वर त्यांना तू चालव. सर्व शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टींची प्रभू परमेश्वर जी कमतरता असेल ती भरून काढण्यास प्रभू तू सहाय्य कर. त्यांच्या प्रभू परमेश्वर ज्या घरामध्ये त्यांची उपस्थिती आहे त्या प्रियजनांना देखील मोठे आशीर्वाद मिळतील असं कार्य करून घे. तुझ्या सेवेसाठी प्रभू आणि तुझ्या गौरवासाठी या प्रियजनांचा उपयोग प्रभू तू करून घे. पुन्हा एकदा प्रभू, या आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये आमचा वेळ देत आहोत. तुझ्या आत्म्याची प्रभू परमेश्वरा सहाय्यता प्रत्येकाला प्रभू तू मिळू दे. मनुष्याचं शहाणपण नाही तर प्रभू आमचं सर्वांचं चिंतन मनन हे तुला देखील आवडेल प्रभू, असं तू होऊ दे. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐका. आमेन. वेगवेगळ्या रीतीने प्रियानो, आज जगामध्ये काही नावं घेतली की त्या नावांना एक टोपण नाव नंतर दिलेलं असतं किंवा लगेचच दुसरा शब्द प्रियानो त्या ठिकाणी आपण वापरलेला असतो. उदाहरणार्थ पेले नाव म्हटलं तर लगेचच फुटबॉल हा शब्द लगेच तिथं जोडलेला असतो. सचिन तेंडुलकर म्हटलं की क्रिकेट म्हणून आपण प्रियानो म्हणत असतो. आईन्स्टाईन म्हटलं तर प्रियानो एक शास्त्रज्ञ असं म्हणून तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी त्याच रीतीने बायबलमध्ये देखील प्रियानो अशी काही नावं आहेत की त्याच्याबद्दल प्रियानो आपण ते नाव घेतलं तर दुसरा एक शब्द तिथं लगेच जोडला जात असतो. त्याला म्हणजे शमशोन म्हटलं तर लांब केस किंवा कापलेले केस. योना म्हटलं तर प्रियानो मासा. हवाबाई म्हटलं तर एक सफरचंद किंवा फ्रूट म्हणून काही लोक म्हणतात, फळ. नोहा म्हटलं तर प्रियानो तारू शब्द येतो. आणि काही लोकांना त्यांचं नाव घेतलं तर त्यांचा व्यवसाय देखील प्रियानो आपल्याला समजून येतो.
पेत्र म्हटलं तर प्रियानो तो मासे धरणारा, जक्कय म्हटलं तर त्याचं टॅक्स कलेक्टर म्हणजे कर वसूल करणारा, लूक म्हटलं तर प्रियांनो डॉक्टर म्हणून किंवा वैद्य म्हणून प्रियांनो म्हटलं जात आहे. योहान म्हटलं तर बाप्तिस्मा करणारा योहान आपण म्हणत असतो. अशा रीतीने वेगवेगळ्या प्रियांनो नावं घेतली तर त्यांचा व्यवसाय आपल्याला कदाचित आपण जोडत असतो. आता आपल्या भारत देशामध्ये प्रियांनो प्रधानमंत्री म्हटलं तर काही लोक प्रियांनो त्याला चायवाला म्हणतात, परंतु लक्षात घ्या हे दोन्ही पण सारखेच प्रियांनो व्यवसाय आहेत. एक सेवा म्हटलं जाईल परंतु व्यवसाय म्हणून देखील प्रियांनो पाहिलं जातं. आणि म्हणून कृपा करून प्रधानमंत्री चायवाला असं कधीच म्हणू नका, कारण येत्या दिवसांमध्ये दुसरे पण प्रधानमंत्री येणार आहेत. तर कृपा करून तसा शब्द आपण कधी वापरू नये. नावाला प्रियांनो जर तुम्ही म्हटलं तर चायवाला प्रियांनो पटेल आपल्याला, पण लक्षात घ्यायला पाहिजे अशा पण पवित्र शास्त्रामध्ये काही गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल प्रियांनो आपण आज शब्द जर घेतला, ज्याच्यावरती प्रियांनो आपण आज मनन करणार आहोत, ते म्हणजे प्रियांनो थोमा म्हटलं तर एक शब्द लगेचच येतो की डाऊटिंग, संशय घेणारा, असा प्रियांनो शब्द आपण लगेच त्याला जोडत असतो. म्हणजे नावाप्रमाणे काही वेळेला शब्द आपण प्रियांनो लगेचच त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करत असतो. आज प्रियांनो खास करून आपण सर्वत्र, आज 4 प्रियांनो जुलै आहे, परंतु कालच्या दिवशी 3 जुलै म्हणून प्रियांनो सर्वत्र आपल्या भारत देशामध्ये विशेष करून आपण इंडियन ख्रिश्चन डे असं म्हणून प्रियांनो, म्हणजे भारतातील ख्रिस्ती लोकांचा दिवस म्हणून प्रियांनो सर्व आपल्या भारत देशातल्या जेवढ्या ख्रिस्ती संस्था आहेत ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी प्रियांनो हा दिवस ठरवलेला आहे. हिंदी भाषेमध्ये त्यांनी सुद्धा ह्या दिवसाला नाव दिलेलं की येशू भक्ती दिवस. आता खरं तर येशू भक्तीचा दिवस रोजच असतो, काही लोकांना फक्त तो रविवारी असतो, दुसऱ्या काही संस्था आहेत ख्रिस्ती त्यांना शनिवारी असतो, पण जे विश्वासणारे आहेत ते रोजच देवाची भक्ती करतात. आणि म्हणून फक्त 3 जुलैलाच प्रियांनो तो आपण पाळावा असं नाही, तर रोज खरं तर तो साजरा करायला पाहिजे. परंतु कुठंतरी ख्रिस्ती समाजाला, ख्रिस्ती वेगवेगळ्या संस्था आहेत भारत देशामध्ये, वेगवेगळे पंथ देखील आहेत, जे ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रियांनो भक्ती करत आहेत, संस्था प्रियांनो त्यांनी उघडलेल्या आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावं. आणि जो येत्या दिवसांमध्ये खरोखर आपल्याला कदाचित छळ होईल किंवा एकजूटपणा आपला जो दिसला पाहिजे तो प्रियांनो आणण्यासाठी या सर्व मोठमोठ्या संस्थांचे जे प्रियांनो पदाधिकारी आहेत हे एकत्र आले आणि त्यांनी 3 जुलै 2021 सालापासून हा दिवस भारतामध्ये इंडियन ख्रिश्चन डे किंवा येशू भक्ती दिवस म्हणून प्रियांनो साजरा करत राहावं असं प्रियांनो त्यांनी आव्हान केलेलं आहे. आता जरी हा मनुष्याने म्हटलेला असला तरी देखील प्रियांनो थोडंसं त्याची पार्श्वभूमी आपण समजून घ्यावं. आपल्याला जसं माहीत आहे प्रियांनो की भारतामध्ये ब्रिटिशांमुळे ख्रिस्ती जीवन सुरू झालं. काही लोक ख्रिस्ती धर्म म्हणत आहेत किंवा काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिशांनी ख्रिस्ती धर्माला वाव दिला आणि म्हणून भारतामध्ये ख्रिस्ती लोक आपल्याला आढळतात, असा एक गैरसमज त्यांचा आहे प्रियांनो. परंतु पवित्र शास्त्रामधून प्रियांनो आपल्याला देखील एक असा येशू ख्रिस्ताचा शिष्य दिसून येत आहे की ज्याला आपण थोमा म्हणतो, की ज्याने डाऊट घेतला किंवा संशय घेतला. तो स्वतः प्रियांनो भारत देशाच्या आधी इतर देशांमध्ये सुद्धा प्रियांनो त्याने सुवार्ता गाजवली आणि मग भारत देशामध्ये देखील तो आला. तेव्हापासून खरं तर भारत देशामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली जात आहे. म्हणजे 2021 सालापासून भारतामध्ये ख्रिस्ती लोक आढळतात आणि या ख्रिस्ती समाजाने तेव्हापासून सुवार्ता गाजवलेली आहे. त्यानंतर काही मिशनरीज देखील आले,
त्यांनी देखील वेगवेगळ्या प्रियांनो सेवा कार्य सुरू केलं आणि त्या सेवा कार्यामधून प्रियांनो भारतातल्या समाजाला त्यांनी खरोखर सावरलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे, हॉस्पिटल्स काढलेले आहेत, म्हणजे शाळा काढल्या, कॉलेजेस काढले, हॉस्पिटल काढले, अनाथाश्रम काढले, वृद्धाश्रम काढले प्रियांनो. पंडित रमाबाई मुक्ती मिशन म्हणून प्रियांनो आपल्याला माहिती आहे, पंडित रमाबाई यांनी प्रियांनो विधवा किंवा ज्या स्त्रियांना समाजाने टाकून दिलेलं आहे, घरातून बाहेर हाकललेलं आहे, विधवा आहेत, अशांना आश्रयस्थान दिलं. खूप मोठं कार्य प्रियांनो भारत देशामध्ये ख्रिस्ती समाजाने केलेलं आहे. परंतु त्याची दखल येत्या काही वर्षांपासून प्रियांनो आपण पाहायला मिळत आहे की ते प्रियांनो अस्तित्वच नाही आहे ख्रिस्ती समाजाचं. जे काय आहोत ते आम्हीच आहोत, अशा काही लोकांनी प्रियांनो गोष्टी सुरू केलेल्या आहेत. आणि मग ख्रिस्ती संस्थांच्या प्रियांनो जे प्रॉपर्टी आहेत, मिशनऱ्यांचे जे प्रॉपर्टी आहेत, त्या प्रियांनो सरकारमध्ये जमा करून घ्यायच्या किंवा ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा, सेवकांचा छळ करायचा. नाना प्रकारे प्रियांनो जे कॅथलिक सिस्टर्स आहेत त्यांच्यावर देखील अत्याचार प्रियांनो झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी अशा काही चाललेल्या आहेत की त्यामुळे ख्रिस्ती लोकांचं अस्तित्व मिटवून टाकायचं असंच काहीतरी प्रियांनो दिसत आहे. या मागील काही वर्षांपासून ही कृती चालू आहे. आणि म्हणून खरं तर भारत देशाने किंवा भारत देशातील लोकांना ख्रिस्त समजावा आणि आपलं देखील अस्तित्व काय आहे हे लोकांना प्रियांनो साक्षी रूपामध्ये दाखवून देण्यासाठी इंडियन ख्रिश्चन डे 3 जुलै 2021 सालापासून पुढील 10 वर्षापर्यंत प्रियांनो हा दरवर्षी साजरा करण्यात येईल किंवा वेगवेगळे कार्यक्रम त्या अंतर्गत प्रियांनो घेतले जातील, कार्यक्रम केले जातील किंवा करावेत असं आव्हान देखील प्रियांनो भारतातल्या ख्रिस्ती पुढाऱ्यांनी प्रियांनो हे घेतलेलं आहे. आणि म्हणून ह्या भारत देशातील ख्रिस्ती लोकांना हे काही ब्रिटिशांनी प्रियांनो आणलेलं नाही आहे हा धर्म किंवा मार्ग, परंतु थोमा जो प्रियांनो येशू ख्रिस्ताच्याच काळामध्ये 52 ज्याला प्रियांनो आपण म्हणत आहोत की येशू ख्रिस्तापासून तारीख समजा मोजायला लागली तर तो 33.5 वर्षाचा झाला आणि जगाची तारीखसुद्धा तिथं आपण म्हणत आहोत 33 वर्ष किंवा 33.5 वर्ष. त्यानंतर देखील प्रियांनो जे वर्ष गणण्यात आलं तर 52मध्ये येशू ख्रिस्ताच्या काळातच 52 सालामध्येच थोमा भारत देशामध्ये प्रियांनो आला. आणि म्हणून थोमाचा दिवस किंवा थोमाच्या लोकांचा दिवस किंवा थोमाच्या द्वारे ख्रिस्ताकडे आलेल्या लोकांचा दिवस म्हणून की ज्याला येशू भक्ती दिवस किंवा इंडियन ख्रिश्चन प्रियांनो डे म्हणून प्रियांनो तो साजरा करत आहे. कालांतराने आपल्याला माहिती आहे की थोमाला प्रियांनो या ठिकाणी ठार मारण्यात आलं, तो रक्तसाक्षी झाला आणि त्याची पण जवळपास तारीख 73 52मध्ये तो आला, 52 सालामध्ये तो आला आणि 73मध्ये प्रियांनो काही कट्टरपंथी लोकांनी प्रियांनो त्याला मारण्यात आलेला आहे. आणि मग त्याची कबर चेन्नईमध्ये सुद्धा प्रियांनो त्यांनी ठेवली. कालांतराने शिष्यांनी प्रियांनो ती घेऊन पर्शियाला ते गेलेले आहेत. परंतु भारत देशामध्ये आज आपल्या प्रियांनो ह्या सर्व लोकांना नुसतंच प्रियांनो हा दिवसच नाही तर प्रियांनो ती सुवार्ता देखील आपल्याला सांगायची आहे. आपली साक्ष जी आहे ती लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायची आहे. आज वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो मी मगाशी म्हटलं तुम्हाला की नाव घेतलं तर प्रियांनो त्याच्याबरोबर व्यवसाय किंवा त्याच्याबरोबर दुसरं एक प्रियांनो नाव टोपण नाव म्हणून प्रियांनो घेतलं जात असतं. आज आपण जे विचार करत आहोत की थोमावरती, कारण थोमाच्या द्वारे भारत देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आलेली आहे आणि म्हणून भारतातील ख्रिस्ती लोकांचा हा दिवस आपण प्रियांनो साजरा करत असताना थोमाविषयी आज प्रियांनो आपण बोलणार आहोत. कुठलंही प्रियांनो व्यक्ती जर म्हटलं तर
त्याचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. काही लोक प्रियांनो डाउटिंग थॉमस, संशय घेणारा, किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द जर म्हटले तर त्याने योहान शुभवर्तमान जे आपल्यासाठी प्रियांनो वाचण्यात आलेलं आहे, योहान 20वा अध्याय आणि 29 वचनामध्ये म्हटलेलं आहे की येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे. क्षमा करा, 27 वचन आहे. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. विश्वासहीन. आता डाउटिंग, संशय आणि विश्वासहीन हे दोन प्रियांनो गोष्टी वेगवेगळ्या आहेत. संशय म्हणजे प्रियांनो, आता हा शब्द मराठीमध्ये कदाचित वाईट रीतीने वापरला जात असतो. संशय म्हटल्यावरती प्रियांनो आपल्या डोळ्यासमोर अशी व्यक्ती येते की बस कुठल्या तरी एक नवरा बायकोंचं भांडण आहे आणि त्यावेळेला प्रियांनो संशय वृत्तीचा व्यक्ती आहे, मग तो पती असेल किंवा पत्नी असेल, संशय वृत्ती. आणि म्हणून कदाचित असा हा शब्द आहे की तो फक्त नवरा बायकोंबद्दलच बोलला जात असेल. परंतु संशय किंवा डाऊट हा एक खरं तर चांगला शब्द आहे की त्या शब्दामुळे हे दिसून येत आहे की तो व्यक्ती आणखीन कुठल्या तरी त्याच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी, त्याला एक ज्ञान मिळालं आहे, पण त्यामध्ये आणखीन भर घालण्यासाठी तो प्रश्न विचारला गेल्यासारखा किंवा प्रश्नार्थी तो त्याच्याकडे पाहत आहे की नक्की हे सत्य खरं आहे, मी स्वीकारायला तयार आहे, परंतु त्यामध्ये किती तथ्य आहे हे पाहून मगच स्वीकार करणं म्हणजे प्रियांनो संशय म्हटलं जाईल. आणि अशा प्रकारचा संशय, नवरा बायकोंच्या संशयाबद्दल मी म्हणत नाही आहे, परंतु हा प्रकारचा संशय किंवा शब्द जो आहे त्यामुळे एक प्रकारची शोध प्रक्रिया सुरू होते. आणि थोमाच्या जीवनामध्ये प्रियांनो आपल्याला ही गोष्ट चांगल्या रीतीने समजून येईल की त्याला बाकीचे शिष्य सांगत होते, परंतु तरी देखील त्याने डायरेक्ट त्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवलेला नाही आहे. जर आपण प्रियांनो थोमाचं जीवन बघितलं तर योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय जर आपण काढलात तर त्याचं 6व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचत आहे. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये 6व्यापासून ते प्रियांनो 16पर्यंत वाचत आहे. तिथे म्हटलेलं आहे, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिला. नंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुद्यात जाऊया. म्हणजे येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणत आहे, आपण पुन्हा यहुद्यात जाऊया. शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार करावयास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाही? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो. परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो. हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायस जातो. 12 वचन. यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभुजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तेथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा दुदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही त्याच्याबरोबर मरावयास जाऊ. थोमाचं एक वाक्य या ठिकाणी प्रियांनो आपल्याला थोडंसं हसायला येईल. परंतु ज्यावेळेला लाजर
मृत पावलेला आहे ही बातमी समजली, तरी तो 2 दिवस तिथं थांबला आणि नंतर 2 दिवसांनी निघालेला आहे. आता 2 दिवसांनी तो निघालेला आहे, तर शिष्यांना देखील प्रश्न पडला की आता तुम्ही कशाला चाललात तिकडं, कारण नुकतंच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, यहुदी लोकांनी त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला. आणि 8व्या वचनामध्ये शिष्य त्याला म्हणतात, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार कराव्यास पाहत होते आणि तुम्ही पुन्हा तेथे जाता. प्रभू येशू ख्रिस्त खरं तर त्यामुळेच 2 दिवस खरं तर थांबलेला आहे, वेळ जाऊ दिलेला आहे आणि मग तो आता तिकडे परत एकदा निघालेला आहे. पण ज्या वेळेला त्याला ही बातमी समजलेली आहे की तो मेलेला आहे, तर शिष्यांना सांगताना मात्र त्याने सांगितलेलं आहे 11 वचनामध्ये, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण त्याला झोपेतून उठवायला आपण जाऊ, मी जात आहे म्हणून. तर बाकीचे म्हणाले की बाबा तो जर झोपला असेल तर त्याला चांगली विश्रांती मिळेल. पण ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने उघड रीतीने सांगितलं की नाही, तो मेलेलाच आहे, 14 वचनात म्हटलेलं लाजर मेला आहे, तर त्यावेळेला त्यांना ते समजलं तो मेला आहे, तर मग आता जाण्यात काय उपयोग आहे. शिष्यांना सगळ्यांना असं वाटत आहे, एक तर तिथं दगडमार झालेला आहे, दुसरी गोष्ट लाजर पण मेलेला आहे आणि तो मेलेला आहे, दगडमार पण झालेला आहे, तर आता त्या भागामध्ये जाऊन पुन्हा एकदा काय करायचं, मग आपण काय गरज काय तिथं जाण्याची आता, असं शिष्यांना खरं तर वाटत होतं. पण येशू ख्रिस्त तिथं म्हणत आहे लाजर मेला आहे आणि 15 वचनात म्हणत आहे, मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तुम्ही विश्वास ठेवावा की तिथं जाऊन आता तो कार्य काय करणार आहे, त्या प्रियानो गोष्टी ते पाहणार आहेत खरं तर. पण शिष्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही आणि येशू ख्रिस्त तिथं जाण्यासाठी आतुरतेने प्रियानो त्यांना खरं तर तिथं जायला तो आतुरतेने वाट बघत होता आणि शिष्यांना समजत नाही आहे की हा असं का करत आहे. आणि तिथे दिदुम म्हटलेला, थोमा म्हटलेला आहे. दिदुम म्हणजे प्रियानो काय, तर जुळा, जुळे कदाचित ते भाऊ आहेत आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे दिदुम. आता येशू ख्रिस्त जायचंच म्हणतोय की दगडमार झालेला आहे, म्हणजे थोमाला थोडक्यात हे तो बघत आहे की बाबा जर तो मरण पावलेला आहे तर मग आपण काय करणार आहोत जाऊ. दुसरी गोष्ट, आपला प्राणसुद्धा तिथं जाणार आहे हे आता त्याला वाटलं होतं आणि म्हणून येशू ख्रिस्ताबरोबर बाकीचे जे शिष्य होते त्यांना थोमा काय म्हणत आहे, आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ. म्हणजे आता चाललो आहे आपण, पण आपलं येणं काय परत होणार नाही आहे, पण आता कदाचित आपल्याला तिथं जाऊन मरावंच लागणार आहे. पण एक गोष्ट प्रियानो आपल्याला फार चांगल्या रीतीने समजून येत आहे की थोमाबद्दल आपण जरी म्हटलं तो संशयवृत्तीचा होता, परंतु इथं मात्र त्याचं समर्पण चांगल्या रीतीने दिसून येत आहे. त्याला माहीत आहे की तिथं धोका आहे, एक तर दगडमार होईल, नाहीतर आपला प्राण तरी जाणार आहे. पण तरी देखील तो मागे सरकलेला नाही. काही लोक म्हणतात नाही का, नाही बाबा मला माहिती आहे तिथं असं अशी गोष्ट होणार आहे, तर मी बिलकुल जाणार नाही. मग काही लोक म्हणतात नाही नाही आम्ही तर चाललो, बाबा तुम्ही जा, पण मी इथंच राहणार आहे. थोमाने तशी वृत्ती घेतली नाही, परंतु त्याने मात्र त्याचं समर्पण हे दिसून येतं. जरी प्रियानो एक थोडीशी गोष्ट त्या ठिकाणी तो बोललेला की आपणही मारायला जाऊ, म्हणजे चला आता त्याच्या मागेच जायचं आहे ना, येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं ठरवलेलं आहे, मग आता मरण जरी आलं आपल्याला तरी हरकत नाही, आपण त्याच्या मागे जाऊ, आपणही मारायला जाऊ. म्हणजे तो लाजर मेला आहे, तो त्याच्या आजारपणामुळे मेला आहे, पण आपण मात्र आता येशू ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी ठेचले जाणार आहोत. आपल्याला आता निश्चितच ते यहुदी लोक अशा रीतीने दगड मारणार आहेत की त्यावेळेला आपण सुटलो किंवा येशू ख्रिस्त सुटला, पण आता मात्र आपल्याला ते सोडणार नाहीत. आणि म्हणून खरं तर थोमा थोडक्यात तिथं म्हणत आहे की चला आपणही तिथं मरायला जाऊया. प्रियानो, थोमाचं हे वाक्य तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की समर्पणाचं. काहीही झालं
तर येशू ख्रिस्ताच्या मागे मी चालत राहणार आहे. आपण ते गीत प्रियानो कधी गात असतो नाही का, येशूच्या मागे मी चालू लागे. आय हॅव डिसाइडेड, इंग्लिशमध्ये सुद्धा म्हण आहे, आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीजस, नो टर्निंग बॅक. मागे वळणार नाही मी, काही झालं तरी, काहीही झालं तरी मागे फिरणार नाही. खरं तर यहुदी लोकांमध्ये प्रियानो ही एक अशा प्रकारची वृत्ती दिसून येते की त्यांनी जर एक गोष्ट ठाणली किंवा त्यांनी जर लक्षात घेतली किंवा त्यांनी जर निश्चय केला तर ती प्रियानो गोष्ट ते पूर्ण करणारच. आणि म्हणून खरं तर यहुदी लोकांना कट्टर म्हणून शब्द वापरला जात आहे. कट्टर यहुदी आहेत ते, कारण त्यांना माहीत आहे की एखादी गोष्ट करायची तर ती खात्रीने करायची. थोमा इथं तो उलट मी म्हणेल, तो डाऊटिंग न म्हणता त्याला आपण धाडसी थोमा म्हटलं तर चालेल. काही झालं तरी मी तिथं जाणार, आपण सगळे तिथं जाणार. इस्रायल देशाबद्दल प्रियानो आपण नेहमी ऐकत असतो आणि त्यावेळेला प्रियानो आपल्याला जर इतिहासामध्ये जर आपण गेलो तर प्रियानो यहुदी लोकांची वृत्ती किंवा इस्रायल लोकांमध्ये एक अशा प्रकारचं प्रियानो त्यांचं खरं तर रक्त आहे की त्यांच्या एका नागरिकाला जर मारलं तर ते म्हणतात आम्ही 100 मारू, 100 मारू का 1000 मारू, पण एकाला जर मारलं तर 2 तुमचे मारू असं नाही आहे. आपल्याकडे कदाचित आमच्या लहानपणी काही आमचे मित्रमंडळी एकमेकांना म्हणायचे, ते म्हणायचे बाबा भांडण जर झालं ना, तू मला 2 मार, मी मार खाईल, 2 चापट मार किंवा 2 थोबाडीत मार किंवा 2 लाथा घाल, तू 2 मार, मी घ्यायला तयार आहे. पण म्हणे मी तुला एकच देईल, मी तुला अशी एकच देईल की 2 मारण्याची गरज नाही, तू एका ह्याच्यातच खलास होशील. यहुदी लोकांची वृत्ती प्रियानो अशी आहे की काही झालं तरी जो निश्चय केला आहे त्याच्यापासून मागं सरकायचं नाही. आणि प्रियानो थोमा त्याचं उलट धाडसी गोष्ट आपल्याला इथं दिसून येते की चला आपण त्याच्याबरोबर मारायला जाऊ. मरण तर आहेच, येशू ख्रिस्ताच्या मागे आपण चाललेलो आहे. आज बऱ्याच वेळेला प्रियानो हा थोमा भारत देशामध्ये आला आहे, पण त्याच्यासारखी वृत्ती आपल्यामध्ये अजून आलेली नाही आहे. त्याची वृत्ती परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये प्रियानो इथं आपल्याला दाखवलेली आहे की तो धाडसी आहे. उलट तो नुसता डाऊटिंग किंवा संशय म्हणून प्रियानो आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु इथं तो धाडसी म्हणून प्रियानो आपण गणूया की परमेश्वराच्या मागे त्यांनी जाण्याचा निश्चय केलेला आहे, तर तो खात्रीनेच तो पुढे जाणार आहे. आणि म्हणून प्रियानो आपल्याला ह्या शब्दांवरून समजू देईल. यानंतर प्रियानो दुसरा भाग आपण जर बघितला तर मार्क शुभवर्तमान आपण जर काढलं त्याचा 8वा अध्याय, मार्क शुभवर्तमान आणि त्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 34 आणि 35 वचन काय म्हणते बघा. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय. आणि या भागामध्ये खरं तर येशू ख्रिस्ताच्या गोष्टी आपल्याला एक पाहायला मिळत आहे. मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय 34 पासून वाचत आहे. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी हो पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो वाचवेल. आता इथं थोमाबद्दल प्रियानो म्हटलेलं नाही आहे, परंतु थोमासाठी ज्याला आपण धाडसी म्हणत आहोत हे वचन मात्र अगदी स्पष्ट रीतीने त्याला लागू होत आहे. प्रियानो येशू ख्रिस्ताने इथं सांगितलेलं आहे, तो शिष्यांना 34 वचनाची सुरुवातच म्हणत आहे, मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकसमुदायांनाही बोलवून म्हटले.
म्हणजे नुसतेच देवाचे सेवक म्हणून नाही प्रियानो, तर सर्व बाकीचे जे विश्वासणारे लोक आहेत त्यांनासुद्धा कदाचित तो म्हणत आहे. तो म्हणत आहे, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा. आपणही मरायला जो तो म्हणत आहे, तर तो म्हणत आहे आत्मत्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व आपल्याला मला अनुसरावे. येशू ख्रिस्त जे जे सांगेल ते प्रियानो करायला तयार आपण असलं पाहिजे. आणि मग 35 वचनामध्ये काय म्हणत आहे येशू ख्रिस्त, कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल. वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच तो त्या ठिकाणी गमावणार आहे. आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरिता, माझ्याकरता आणि सुवार्तेकरता, पहा म्हणजे येशू ख्रिस्त कधीपासून खरं तर शिष्यांची आणि बाकीच्या लोकांची तयारी तो करत होता. त्यांची मानसिकता प्रियांनो तो करून घेत होता. आणि म्हणून तो म्हणत आहे, जो कोणी माझ्याकरता व स्वार्थेकरता आपला जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. प्रियांनो, वाचवलं जाईल तो. आणि थोमाच्या बाबतीत प्रियांनो ही गोष्ट अगदी खरी घडलेली आहे. आणि म्हणून त्याला धाडसी थोमा आपण का म्हणू नये, कारण तो भारत देशामध्ये आला. भारत देशामध्ये प्रियांनो त्याने सुवार्ता गाजवली. 52 पासून प्रियांनो 73 पर्यंत एवढ्या वर्षांमध्ये प्रियांनो, ते 19-21 वर्षामध्ये प्रियांनो म्हटलं तर प्रियांनो त्याने एवढं मोठं कार्य केलेलं आहे की तिथल्या प्रियांनो ब्राह्मण लोकांना, हिंदू ब्राह्मण लोकांना प्रियांनो सुवार्ता सांगून त्यांचं परिवर्तन झालं. आणि आजही प्रियांनो ज्या भागामध्ये त्या ब्राह्मणांचं प्रियांनो परिवर्तन झालं ते वेगवेगळ्या 7 मंदिरांचे प्रियांनो पुजारी होते. ते पूजा करणारे लोक होते. त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली थोमाने. आणि त्या 7ही मंडळ्या प्रियांनो केरलामध्ये आज प्रियांनो चालू आहेत. म्हणजे ज्या ब्राह्मणांचं परिवर्तन झालं आणि त्या मंदिरामध्ये प्रियांनो जे लोक उपासनेसाठी येत होते किंवा त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करायला येत होते, ह्या ब्राह्मणाचंच पुजाऱ्याचंच परिवर्तन झाल्यामुळे तिथे प्रियांनो येणाऱ्या लोकांचं सगळ्यांचं परिवर्तन हळूवारीतेने झालेलं आहे. आणि एक मंडळी, दुसरी मंडळी, तिसरी मंडळी, अशा 7 मंडळ्या प्रियांनो केरलामध्ये आजही चालू आहेत 2021 वर्षानंतर. आणि मग कालांतराने प्रियांनो त्याला देखील त्या ठिकाणी थोमाला भाला खुपसून मारण्यात आलं. प्रियांनो तो आपला जीव वाचू पाहत होता प्रियांनो, पण त्याला एका ठिकाणी प्रियांनो भाला मारण्यात आलेला. ज्या ठिकाणी प्रियांनो थोमा मेला त्याला सेंट थॉमस माउंट म्हटलं जातं. चेन्नईमध्ये त्याला मारण्यात आलं. केरलामध्ये त्यांनी काम केलं, चेन्नईमध्ये त्याला मारण्यात आलं, तमिळनाडूमध्ये. आणि त्या डोंगरावरती प्रियांनो जाऊन मी स्वतः ते पाहिलेलं आहे की जिथं त्याला मारण्यात आलं आणि त्याच्या नावाचं प्रियांनो तो डोंगर देखील उभा करण्यात आलेला आहे. दुसरा भाग प्रियांनो आपण आता पाहूया की योहानकृत शुभवर्तमान मध्येच प्रियांनो आपण दुसरा भाग बघत आहोत. आणि त्याचा 14वा अध्याय प्रियांनो, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 6 आपल्यासाठी प्रियांनो आळीपाळीचं वचन म्हणून वाचलेलं आलेलं आहे. दुसरा एक संदर्भ असा की थोमाबद्दल आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे योहान 14वा अध्याय आणि 1 ते 6 पासून. येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा व माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. 5वं वचन, थोमा त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. यावेळेला प्रियांनो आपण जर बघितलं तर या भागामध्ये
येशू ख्रिस्त त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल प्रियांनो सांगत असताना, म्हणजे विश्वास ठेवत असताना माझ्यावर विश्वास ठेवा तो म्हणत आहे. पहिलंच वचन म्हणत आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा तो म्हणत आहे. त्रैक्यामधला पिता पुत्र पवित्र आत्मा, त्यातला हा प्रियांनो पुत्र जो आहे तो सांगत आहे, पित्यावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. पित्याबद्दल तो म्हणत असताना सांगत आहे, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसते तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करत जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. पुन्हा येऊन इथेच प्रियांनो खरं तर त्याच्या दुसऱ्या आगमनाबद्दल प्रियांनो त्याने सांगितलेलं आहे. जागा तयार करायला मी जात आहे आणि परत एकदा मी येणार आहे. त्याने मरण सांगितलेलं नाही, वधस्तंभ सांगितलं नाही, त्याने मरण सांगितलं नाही, परंतु प्रियांनो तिथं विशेष करून सांगितलं, मी पुन्हा येईन आणि तुम्हासाठी जागा तयार करणार आहे. आणि वचन तिसरं काय म्हणत आहे, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही पण असावे. आता एवढं सगळं तो सांगत असताना तो म्हणत आहे की मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. मी कुठं जाणार आहे यांनी काही विचारलं नाही बाकीच्यांनी, पण तो म्हणत आहे त्यांना की मी जिकडे जाणार आहे, मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला चांगला ठाऊक आहे. आता बाकीचे शिष्य गप्प आहेत, ते काही बोलत नाही आहेत. पण थोमा म्हणाला, प्रभूजी आपण कुठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार. एक थोमा असा होता की जो प्रियांनो प्रश्न विचारत आहे. आता काही वेळेला वर्गामध्ये शिक्षण घेत असताना प्रश्न तोच व्यक्ती विचारतो की ज्याला त्या विषयाबद्दल चांगलं खरं तर आकलन झालेलं आहे, कुठंतरी एक थोडासा डाऊट आहे, तो क्लिअर झाला नाही म्हणून तो प्रश्न विचारतो. माझ्या लहानपणी तर मी कधीच आयुष्यभर कधीच प्रश्न विचारला नाही, कारण काही डोक्यामध्ये घुसलंच नव्हतं, तर तो प्रश्न विचारणार कसा. बऱ्याच गोष्टी समजायच्याच नाही तर डोक्यावरूनच जायच्या. पण प्रश्न ती मुलं विचारायची की ज्यांना अगदी समजलेलं आहे, आणि मास्तर किंवा शिक्षक जे आहे ते अगदी पटकन व्यवस्थित ते सांगून जायचे. आणि असं एकदाच नाही, एकच विषयामध्ये नाही, तर ती काही एक मुलं असतात की त्यांना सारखेच प्रश्न पडत असतात. आणि मग आमच्यासारखी आपण मुलं आम्ही म्हणायचो, काय मुद्दामून क्लासमध्ये शायनिंग मारतो हा, जास्तच प्रश्न विचारतो. पण प्रश्न आता समजत आहे, ज्यावेळेला परमेश्वराचं वचन वाचायला अभ्यास करायला सुरुवात झाली, बायबल सेमिनरीमध्ये गेलो, मग तिथं मात्र प्रश्न भरपूर व्हायला लागले. कारण ह्या गोष्टी आता चांगल्या रीतीने समजल्या होत्या, थोडा कुठेतरी डाऊट असतो आणि मग त्या समजून घ्यायच्या असतात. म्हणून प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं असायचं. एक गोष्ट प्रियांनो लक्षात आली, आणि ती म्हणजे प्रियांनो एक सायंटिस्ट प्रियांनो होते, आणि यहुदीच शास्त्रज्ञ आहेत ते. मला वाटतं त्यांचं इडॉस नाव काहीतरी आहे, इडॉस इस्रायल म्हणून, आणि त्यांना चांगले मोठे पुरस्कार मिळालेले आहेत. पण त्यांच्याबद्दल वाचलं होतं की ते असं, त्यांना एका मुलाखत घेताना एका व्यक्तीने विचारलं की तुम्ही सायंटिस्ट कसे झाला. तर ते म्हणायचे, शाळेमधून घरी आल्यानंतर माझी आई म्हणे मला नेहमी विचारायची, काय विचारायची, की तू आज शाळेमध्ये एक चांगला प्रश्न विचारलास का, आणि तो विचारला असशील तर मला पण सांग. आणि मग ते शास्त्रज्ञ म्हणाले की त्यामुळे दर दिवशी शाळेला जात असताना किंवा गेल्यानंतर त्या विषयाबद्दल मला एक चांगला प्रश्न शिक्षकांना विचारायचा आहे.
आणि त्याचं उत्तरसुद्धा मला ते चांगल्या रीतीने समजून घ्यायचं आहे. प्रश्न मला विचारायचा आहे आणि मला उत्तरे समजून घ्यायचं आहे. याचा अर्थ काय होतो थोडक्यात, की प्रश्न तोच व्यक्ती विचारतो, मागाशी मी म्हटलं, की ज्याला त्या विषयाचं ज्ञान बऱ्यापैकी आलेलं आहे, अजून थोडंसं ज्ञान मिळवायचं आहे. कदाचित शिक्षकांनी शिकवलं नाही, त्याच्या पुढची पायरी कदाचित आपल्याला विचारावी लागेल. आणि म्हणून ते म्हणाले, की मी अशाच रीतीने मग लक्षपूर्वक प्रत्येक अभ्यास, प्रत्येक विषय, प्रत्येक वर्गामध्ये मला खूप लक्षपूर्वक ऐकून घ्यावं लागायचं आणि मग मला एखादा प्रश्न एखाद्या विषयाबद्दल शिक्षकांना विचारायला लागायचं. त्या वृत्तीमुळे मला खरं तर शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. कारण माझी आई मला रोज विचारायची, बाळा आज तू चांगला एक प्रश्न विचारलास का, आणि विचारला असेल तर मला पण ते सांग. मग त्या प्रश्नाला सांगितल्यानंतर प्रियानो उत्तरे द्यावं लागणार, काय प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर काय आहे. आणि अशा रीतीने प्रियानो ते म्हणाले, की मी एक चांगला शास्त्रज्ञ देखील झालेलो आहे. थोमाने बाकीच्या शिष्यांसारखं गप्प बसला नाही. कशाला बोलावं, आपण का प्रश्न विचारावा. सुरुवातीच्या काळामध्ये प्रियानो अशी वृत्ती मंडळीमध्ये सुद्धा दिसत होती. ज्यावेळेला मी नवीनच इथं आलो होतो, त्यावेळेला मला प्रश्न विचारून उपदेशाला सुरुवात करायची सवय होती. आता हे कठीण झालेलं आहे प्रियानो, मला प्रश्न विचारता येतात, परंतु तुमच्याकडून उत्तर कदाचित मिळणार नाही किंवा लवकर मिळणार नाही. पण ज्यावेळेला मी प्रश्न विचारायचो त्यावेळेला एक अशी वृत्ती दिसून यायची, की ते प्रश्न फार मोठे नसायचे. मला फक्त लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी मी विचारायचो प्रश्न आणि मग उपदेशाला सुरुवात करायचो. मग त्याचं उत्तर हो किंवा नाही, म्हणजे एका शब्दामध्येच, एका अगदी छोट्याशा वाक्यामध्ये सुद्धा ते असू शकतं. पण ते सुद्धा सांगण्यासाठी बऱ्याच वेळेला मंडळीतले लोक गप्प राहायचे, मान खाली घालायचे, बायबल वाचण्याचा प्रयत्न करायचे, पण उत्तर द्यायचे नाही. कशाला बोलावं आपण, जाऊ दे, हा विचारेल, तो विचारेल, ती विचारेल, आपण कशाला बोलायचं, मानाखाली घालून असायचे ते. कारण एक प्रकारचा दबदबा होता असं दिसत होतं, दबाव होता. आपण कोण शहाणे, ते चांगली माणसं आहेत, हे हुशार आहेत, ते ते सांगतील, अशी एक वृत्ती असायची. थोमा त्यापैकी नव्हतं प्रियानो. 12 शिष्य आहेत, पण आपल्याला खरंच प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारायचा म्हणून तो विचारत होता असं नाही आहे प्रियानो, पण त्याला खरंच डाऊट होता. आणि त्याच्या प्रश्नामुळे ख्रिस्ती धर्मातलं म्हणा किंवा जीवनातलं म्हणा, एक भयंकर असं प्रियानो स्टेटमेंट बाहेर आलेलं आहे येशू ख्रिस्तामुळे, येशू ख्रिस्ताच्या मुखामधून. त्याने प्रश्न विचारला जर नसता तर येशू ख्रिस्ताने हे उत्तर दिलंच नसतं, की जे ख्रिस्ती विश्वासाचं प्रियानो मोठं वाक्य झालेलं आहे. जर आपण प्रियानो बघितलं 5वं वचन काय म्हणते, थोमा म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता हे आम्हाला ठाऊक नाही, मग मार्ग आम्हाला कसा समजणार, मार्ग आम्हाला कसा ठाऊक असणार. आणि येशू ख्रिस्ताने भयंकर मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे 6व्या वचनात, योहान 14:6. येशूने म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. भयंकर मोठं स्टेटमेंट प्रियानो थोमामुळे बाहेर आलेलं आहे. प्रश्न विचारल्यामुळे प्रियानो, प्रश्न विचारल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने थोमाला प्रियानो उत्तर दिलेलं आहे. म्हणजे इथं काय होईल, आता मगाशी आपण धाडसी थोमा बघितला, पण इथं आपल्याला काय म्हणता येईल प्रियानो, एक प्रामाणिक थोमा. नाही समजलं विचारावं. काही लोकांना समजलं नाही तरी गप बसतात प्रियानो, माना खाली घालून बसायचं, कशाला बोलावं आपण, जाऊ दे, नको. एक तर आळशीपणा असेल, नाही तर मग काहीतरी निराशाच्या गोष्टी जीवनामध्ये असतील आणि म्हणून प्रश्नच विचारत नाही. अशा रीतीचा जर अभ्यास आपण करत असू तर प्रियानो आपल्याला कुठल्याच बाबतीत प्रगती करता येणार नाही. शालेय विद्यार्थ्यांनी जर तसं केलं, मास्तर शिकवत आहे, शिकून झालं, त्याचं तास संपला, गेला निघून, प्रश्न विचारत नाही, काही उपयोग नाही प्रियानो.
मास्तरचं काम झालंय, नुकसान कुणाचं होणार आहे? आपलं होणार आहे. आणि प्रियानो, अशा वृत्तीमध्ये आपण ख्रिस्ती जीवन कधीच जगू नये. बुधवारच्या दिवशी प्रियानो मुद्दामून गुगल मीटवरती आपण प्रियानो बायबल स्टडी घेत आहोत. कशासाठी? कारण आपण प्रश्न विचारावे म्हणून. नाहीतर मला सुद्धा प्रियानो रेकॉर्डिंग करून बायबल स्टडीचा जो काय मला बोलायचं मी बोलून मोकळा झालो असतो. तुम्ही तुमचं ऐकायचं तर ऐका, नाही तर नका. प्रश्न काही विचारूच नका असं मी म्हटलं असतं. पण मुद्दामून प्रियानो रविवारच्या दिवशी देखील तुम्ही भाग घ्यावा, तुम्ही बोलावं म्हणून प्रियानो आपण गुगल मीटवरती प्रियानो भक्ती घेत आहोत आणि बायबल स्टडीसुद्धा घेत असतो. रविवारी संध्याकाळी प्रियानो पाळकीनबाई गुगल मीटवरती संडे स्कूल घेतात. त्यांनासुद्धा रेकॉर्डिंग करून मुलांना सांगितलं असतं, हे बघा बाबा क्लिप. पण जिथं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, जिथं प्रियानो आपण एकमेकांना विचारतो, बोलतो, एकमेकांशी संभाषण प्रियानो केलं जातं, त्या ठिकाणी प्रियानो ज्ञान वाढत असतं. आणि थोमाने त्याचा प्रामाणिकपणा तिथं दाखवलेला आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे 5व्या वचनामध्ये, थोमा म्हणाला, प्रभूजी आपण कोठे जाता? बाकी कोणी विचारलं नाही, इवन पेत्राने सुद्धा विचारलं नाही. पण तो म्हणत आहे आपण कोठे जाता हे मला ठाऊक नाही. प्रामाणिक रीतीने ठाऊक नाही आहे मला. काहीतरी प्रियानो उगीच आपल्याला सगळं माहीत आहे अशा आविर्भावामध्ये प्रियानो आपण कधी राहू नये. बायबल ज्या वेळेला तुम्ही वाचताल त्याच वेळेला प्रश्नसुद्धा उभे राहतील प्रियानो. पण तुम्ही वाचतच नसताल तर काही प्रश्न उभे राहणार नाही, कारण वाचलंच नाही आहे. आणि म्हणून बुधवारच्या दिवशी कुठंतरी प्रश्न विचारायचे म्हणून तुम्हाला काहीतरी प्रियानो सुचत असेल तर ते सुद्धा माझ्या लक्षात येईल की तुम्ही काय प्रश्न विचारताय. प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे प्रियानो आपलं ज्ञानसुद्धा वाढतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला इतकं समर्पक भयंकर उत्तर दिलेलं आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियानो एक मोठं स्टेटमेंट झालेलं आहे. ते एक मोठं वाक्य प्रियानो निघालेलं आहे. पण त्याचा प्रामाणिकपणा प्रियानो आपल्याला दिसून येत आहे. एक धाडसी थोमा आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रियानो एक प्रामाणिक थोमा. आणि मग प्रियानो आपल्याला तिसरं प्रियानो त्याचं उदाहरण दिसून येत आहे, ते म्हणजे 20व्या अध्यायामध्ये. आणि 20व्या अध्यायामध्ये प्रियानो आपल्याला माहीत आहे शेवटी काय झालेलं आहे ते. योहान शुभवर्तमान 20वा अध्याय आणि प्रियानो त्याचं 24 पासून 28 वचन, 24 पासून 28 आपल्यासाठी शास्त्रभाग म्हणून प्रियानो वाचण्यात आलेला आहे. योहान 20वा अध्याय 24. येशू आला तेव्हा 12तील एक जण दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. का नव्हता आपल्याला माहीत नाही प्रियानो. कदाचित थोमा अशा वृत्तीचा माणूस असू शकतो की आपल्या गुरुला, आपल्या रब्बीला, स्वामीला मारण्यात आलेलं आहे, त्याला पण दुःख झालेलं आहे. तो सगळ्यांबरोबर दुःख कदाचित करू शकत नाही. तो कुठेतरी एकटा स्वतःचं दुःख त्या ठिकाणी तो व्यथित होऊन झालेला आहे. काही लोकांना, ज्याला आपण म्हणतो समाजामध्ये फार जास्त काही बोलता येत नाही किंवा प्रगट होता येत नाही, त्याला कदाचित बाकीच्या शिष्यांबरोबर नसेल वाटलं, तो एकटाच कदाचित दुःख करत बसला असेल, म्हणून असू शकतो. तो काहीतरी दुसरा व्यवसाय करायला लागला असं काही म्हणता येणार नाही प्रियानो, किंवा त्याने विश्वास नाकारला असं नाही म्हणता येणार प्रियानो. कारण पुढील वाक्य आपल्याला समजून येतात की तो विश्वासामध्ये होता. आणि म्हणून येशू आला तेव्हा 12तील एक जण दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. दुसऱ्या शिष्यांनी सांगितलं, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. 4 गोष्टी प्रिया. कदाचित मागच्या वेळेला तुम्हाला मी 3 गोष्टी सांगितल्या असतील, पण इथं 4 गोष्टी आहेत. 4 गोष्टींबद्दल प्रियानो त्याला डाऊट आहे. आणि तो काय म्हणत आहे, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून
यामुळे प्रियांनो आपण म्हणत आहोत की तो डाऊटिंग थोमा आहे म्हणून, संशय घेणारा थोमा आहे. पण आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या संशयाबद्दल देखील प्रियांनो जर आपण बघितलं तर दुर्लक्ष केलेलं नाही आहे, जरी तो त्यांच्याबरोबर नव्हता. कारण काय झालेलं आहे, आपण जर 19 वचनापासून जर वाचलं तर काही गोष्टींसाठी तो मुकला, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्या मिळाल्या नाहीत त्याला. काय 19 वचनापासून जर आपण बघितलं, त्याच दिवशी योहान शुभवर्तमान 20वा अध्याय 19 वचनामध्ये म्हटले, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. असे जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. 2 गोष्टी थोमाचं नुकसान झालेलं आहे, त्याला मिळाल्या नाही. पहिली गोष्ट काय प्रियांनो, त्याने पवित्र आत्मा फुंकर देऊन सांगितलेलं आहे, स्वीकार करा. आणि दुसरी गोष्ट कमिशन ज्याला म्हटलेलं आहे प्रियांनो, अधिकार. कोणता अधिकार तो गमावला, की ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा करताल आणि ज्या कोणाची पापे तशीच ठेवतात, हा अधिकार जो आहे त्यावेळेला त्याला गमावण्यात आलेला आहे. या गोष्टीमुळे प्रियांनो आपल्याला दिसून येते की थोमा 2 गोष्टींसाठी मुकला. परंतु प्रियांनो एक गोष्ट आपल्याला फार महत्त्वाची आहे. एकूण 12 शिष्य होते, त्यातला एक प्रियांनो ज्याला आपण यहुदा इस्करियोत म्हणतो तो गेला, 11 राहिले. 11 पैकी प्रियांनो 10 एका ठिकाणी होते आणि हा दुसऱ्या ठिकाणी होता. तर 10च्या 10 चांगले आहेत, एक हरवला तरी जाऊ द्या असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं नाही. नाहीतर त्याच्याच वचनाप्रमाणे तो विरोधात वागला असता. काय की एका माणसाकडे जसं त्याने दाखला सांगितलं, 100 मेंढरं होती, 99 आली घरी, पण एक राहिला होता. एक कुठंतरी अडकला, एक कुठंतरी सापडत नाही आहे, बाहेर येतो तो, त्या कंपाऊंडमध्ये कुरणामध्ये तो आलेला नाही आहे. आणि म्हणून तो परत एकदा शोधायला गेला. येशू ख्रिस्ताने विशेष महत्त्व दिलेलं आहे थोमाला प्रियांनो. त्याच्या एकट्यासाठी त्याने वेळ काढून प्रियांनो खरं तर त्याला संधी दिलेली आहे. पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने 2च जणांना अशी चांगली संधी दिली. तो एक म्हणजे पेत्र जो उतावळ्या होता, आणि दुसरा हा थोमा की ज्याला आपण म्हणतो कदाचित संशय धरणारा होता. परंतु प्रियांनो आपण आता या वचनांना बघत आहोत की तो निराशाजनक गोष्टींमध्ये अडकलेला नाही. कदाचित त्याला निराशा आली असेल, दुःख वाटलं असेल, पण त्याला पुरावा पाहिजे काहीतरी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी विशेष प्रियांनो वेळ काढून त्याला दर्शन दिलेलं. आणि मग 24 वचन म्हटलेलं आहे, येशू आला तेव्हा 12तील एक जण दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले, पण तो म्हणाला नाही. पण 26 वचन काय म्हणत आहे, मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. 8 दिवसापर्यंत परमेश्वराने देखील त्याला संधी दिलेली आहे, पण 8 दिवसापर्यंत तो आला नाही. शेवटी परमेश्वराने पुन्हा एकदा संधी दिली. तेव्हा दारे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. आणि डायरेक्ट 27 वचनामध्ये काय झाले, नंतर त्याने थोमाला म्हटले, बाकी सगळ्यांना प्रियांनो त्याने काही बोललं नाही, डायरेक्ट थोमाला प्राधान्य दिलेलं आहे. एक राहिलेला आहे, पण त्या एकासाठी देखील प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या दाखल्याप्रमाणे तो इथं सुद्धा प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये दिसत आहे. त्या एकासाठी तो तिथे आला. आणि 27 वचनामध्ये म्हणते, थोमा त्याला म्हणाला, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा. 4 गोष्टींचा डाऊट होता
आणि 4 गोष्टींबद्दल त्याला उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले. तू आपले बोट इकडे. पहिली गोष्ट काय होती प्रियानो? तो त्याला म्हणाला, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर काय दिलंय? तू आपले बोट इकडे कर आणि माझे हात पहा. नंतर काय म्हणाला तो? खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून. मग येशू ख्रिस्त काय म्हणाला? आपले बोट इकडे कर व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत देखील घाल. तिसऱ्यामध्ये म्हटले की त्याने कुशीमध्ये घातलेलं आहे. म्हणजे तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीमध्ये घाल. आणि मग चौथी गोष्ट म्हणत आहे, विश्वासहीन असू नको. कारण त्याने चौथी गोष्ट काय म्हटले? विश्वास धरणारच नाही. चौथी गोष्ट म्हणत आहे विश्वास धरणारच नाही. तर येशू ख्रिस्त त्याला शेवटी म्हणत आहे चौथ्या ह्याच्यात, विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस. विश्वासहीन याचा अर्थ प्रियानो, तो काय पूर्ण विश्वासाला नाकारलं होतं का? नाही. तुला बाकीचे सांगत आहेत त्याप्रमाणे तू विश्वास ठेवला पाहिजे होता. विश्वास सांगणारे किंवा विश्वासाला प्रगट करणारे 10 लोक चांगले आहेत, तर त्याप्रमाणे तू पण वागला पाहिजे होतं. पण थोमा त्याची वृत्ती बाकीच्या सारखी नव्हती प्रियानो, आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून इथं मग आपण म्हणू प्रियानो की हा विश्वासणारा थोमा, ज्याला डाऊटिंग म्हणत असतो, त्याला सुद्धा काढून टाकण्यात आहे. त्याच्या मनातून त्याने सर्व काही संशय काढून टाकले. आणि काय झालेलं आहे त्यावेळेला प्रियानो? दुसऱ्या भागात लिहिलेलं आहे की थोमा येशूच्या चरणाजवळ पडला, माझ्या प्रभू आणि माझ्या देवा त्याला म्हणाला. त्याने स्वीकार केलं, म्हणजे कन्फेस केलेलं आहे त्याने की होय तू माझा प्रभू आहेस. थोमा हा पहिल्यांदा किंवा पहिलाच व्यक्ती असा आहे की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारलं. प्रियानो, आपला देव म्हणून स्वीकारलं. हा पहिला शिष्य होता शुभवर्तनामध्ये की त्याने येशू ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारलं. बाकी आत्तापर्यंत काय स्वीकारत होते? तो एक चांगला गुरु म्हणजे रब्बी आहे. काही लोक त्याला संदेष्टे म्हणत होते. पण थोमा पहिला एक असा व्यक्ती होता की तो म्हणाला, माझा प्रभू माझ्या देवा. फर्स्ट. आता 29 वचनामध्ये प्रियानो एक शेवटचा भाग त्याच्यात आलेला आहे की मागे पण मी कदाचित ह्या वचनावर सांगत असताना सांगितलं की यामध्ये भारतातले तुम्ही आणि मी, आपल्या लोकांचं नाव आलेलं आहे. कुठे? 29 वचन. येशू त्याला म्हणाला, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिले म्हणून विश्वास ठेवला. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. ते कोण आहेत प्रियानो? तुम्ही आणि मी. कारण थोमाने येऊन प्रियानो आपल्याला सुवार्ता सांगितली आणि मग ख्रिस्ती प्रियानो धर्म किंवा जीवन ह्या प्रियानो भारतातल्या लोकांना समजला. आणि आपल्या प्रियानो पूर्वजांपासून आपण प्रियानो येथपर्यंत आलेलो आहोत. आणि म्हणून तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल म्हटलेलं आहे की पाहिल्या वाचून. आपण तर नाही पाहिलं, 2021 वर्षापूर्वी थोमाने पाहिलं होतं, पण त्याची सुवार्ता आजपर्यंत चालू आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. तुम्ही धन्य आहात प्रियानो, मी धन्य आहे, आपण सर्व धन्य आहोत. कारण आपण न पाहता फक्त विश्वास ठेवलेला आहे. जगातले लोक प्रियानो विश्वास ठेवण्यासाठी पुरावे मागतात. पुराव्याशिवाय विश्वास ठेवता येत नाही त्यांना. आणि म्हणून एक मराठीमध्ये म्हण आहे नाही का, जिथं चमत्कार तिथे नमस्कार. जर आपली वृत्ती तशी असेल की जिथं चमत्कार आणि तिथं नमस्कार, तर आपण ख्रिस्ती नाही आहे प्रियानो. ख्रिस्ती आपण त्याच वेळेला म्हणून विश्वास ठेवायचा फक्त अंतःकरणामध्ये. आणि प्रियानो परमेश्वर मग तिथून कार्य सुरू करणार आहे. कन्फेस्ड, कबूल करणारा थोमा. म्हणून प्रियानो आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. एक धाडसी थोमा, दुसरं आपण पाहिलं एक प्रामाणिक थोमा आणि एक कबूल करणारा थोमा. त्याला डाऊटिंग किंवा संशय धरणारा किंवा विश्वासीन असं शब्द न वापरता हे शब्द प्रियानो आपण वापरले तर किती चांगलं राहील. आणि त्याच्या प्रकारे वृत्ती प्रियानो आपली सुद्धा आहे. भारत देशामध्ये आपली सुद्धा वृत्ती तशीच आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने खरं तर त्याला कदाचित भारत देशामध्ये धाडलं प्रियानो.
त्याला पाठवलं इथं, कारण इथले लोकसुद्धा तसेच आहेत. पण त्याच्याप्रमाणे प्रियानो आपल्याला देखील हे कार्य पुढं न्यायचं आहे. आणि म्हणून ह्या दिवशी प्रियानो आपण कालच्या दिवशी म्हणजे 3 जुलैला भारतामध्ये इंडियन ख्रिश्चन डे, येशू भक्तीचा दिवस हा जो गाजवण्यात आला आहे, तो थोमामुळे खरं तर आपण सर्वजण आता एकत्र प्रियानो पुन्हा एकदा येत आहोत. सर्व पंथ बाजूला ठेवूया, सर्व प्रियानो सिद्धांत बाजूला ठेवूया, पण ख्रिस्त हा महत्त्वाचा आहे. त्याला मात्र धरून त्याच्या छत्रछायेखाली आपण एकत्र भारतातल्या लोकांनी यावं, अशी प्रियानो संकल्पना ही यामागची आहे. आणि इथून पुढे विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जसं प्रियानो जवळजवळ होत आहे, त्याप्रमाणे प्रियानो आपण देखील अधिक लोकांना सुवार्ता सांगावी. मागील प्रियानो मी जसं म्हटलं की आज वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत की जी प्रियानो प्रेषितांना पावलाला प्रियानो उपलब्ध नव्हती. त्यांना एकच प्रियानो माध्यम होतं, प्रत्यक्ष जाणं आणि लोकांना सांगणं. आज कितीतरी उपकरणं झालेली आहेत प्रियानो सुवार्ता सांगण्यासाठी, आणि जर आपण ते करत नसू, त्याचा उपयोग देवाच्या राज्यासाठी करत नसू, तर लाजिरवाणी गोष्ट राहील प्रिया. आणि म्हणून नुसतं आजच्या दिवशीच नाही, इथून पुढच्या दिवसांमध्ये थोमाची प्रियानो आपण खरोखर सांगण्यावरून विश्वास ठेवणारे आहोत, तर प्रियानो त्याप्रमाणे कृती करणारे देखील आपण राहायला पाहिजे. आणि विश्वास आहे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो आज खरोखर आपल्यासाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिलेला आहे, पुनरुत्थित प्रभू झालेला आहे, तो सुद्धा प्रियानो अपेक्षा करत आहे की मी एवढं मोठं कार्य जर केलेलं आहे, तर हे फक्त तुम्हाला जाऊन सांगायचं आहे, तुम्हाला तुमचं रक्त सांडायचं नाही, तुम्हाला छळ सोचायचा नाही आहे. हां, त्याच्यासाठी जर लागला छळ सोचावा तर प्रियानो हरकत नाही. थोमा जसं म्हणाला प्रियानो सामर्थ्यशाली शब्दामध्ये, आपणही त्याच्याबरोबर मारायला जाऊ, काय हरकत नाही. हे जीवन त्याने दिलेलं आहे, तर त्याच्यासाठी खर्च केलं तर काय हरकत आहे. परमेश्वर करो प्रियानो, खरोखर तशी वेळ कुणावर तर येऊ नये, परंतु देवबापाचं कार्य आपण पुढे चालवत राहावं. आपण गीत गाणारं होतं प्रियानो, मगाशी गायलं होतं, हात पाय हालवा प्रभूचे कार्य पुढे चालवा. शरीर आपण त्या शीर्षाचे, तो शीर्ष आपलं डोकं म्हणून तो आहे, आपण शरीर आहोत त्याचे. आणि शरीराने प्रियानो काम करणं गरजेचं आहे, नाहीतर लखवा बसल्यासारखी प्रियानो आपण असू, आणि मग देवबाप नीट करेल ते लखवा बसलेले असतील तर. आपल्याला लखवा बसलेला नाही, आध्यात्मिक रीतीने लखवा बसायला नको. अपेक्षा देवाची ही आहे की आपण धडधाकट आहोत, शरीर म्हणून चांगले आहोत, मंडळी म्हणून आपण चांगले आहोत, कुटुंब म्हणून आपण चांगले आहोत, वैयक्तिक आपलं स्वतःचं जीवन शरीर देवबापाने चांगलं दिलेलं आहे. सुवार्ता प्रियानो गाजवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. देवबाप करू तुम्हाला या वचनातून आशीर्वाद. प्रार्थना करूया. होय प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आहोत, आभार मानत आहोत. आज पुन्हा एकदा आमच्याशी प्रभू तू बोललेला आहे वचनाद्वारे. प्रभू, तुझा खरोखर सेवक शिष्य थोमा याच्या जीवनाविषयी प्रभू आम्ही ज्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, आम्ही आभार मानतो खरोखर प्रभू परमेश्वरा. त्याच्या जीवनातून, त्या चरित्रामधून आमचं देखील चरित्र प्रभू परमेश्वरा पडताळून पाहण्यास आम्हाला तू सहाय्य केलेलं आहे. ये प्रभू, आज तुझ्या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. फक्त वचन ऐकणारेच नाही, तर कृती करणारे आणि कृतिशील व्यक्ती म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर असावं म्हणून सहाय्य कर. ज्या ज्या गोष्टी आम्हाला भीतीदायक वाटतात त्यावरती विजय मिळवण्यास सहाय्य कर. ज्या गोष्टींची प्रभू कमतरता असेल सुवार्ता सांगण्यामध्ये, त्या तुझ्या आत्मेने प्रभू आम्हाला तू सुचव आणि आमच्या मुखामध्ये शब्द तू घाल. आणि खरोखर प्रभू जसं तसं करू नये प्रभू, आम्ही तुझं राज्य वाढवावं आणि तुझी सुवार्ता लोकांपर्यंत घेऊन जावी, यासाठी प्रभू आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. हे प्रभू आत्मेने तू भर, आणि या कठीण दिवसांमध्ये देखील प्रभू जिवंत देवबाप तूच आहेस, जगामध्ये दुसरं कोणी नाही, हे प्रभू परमेश्वर लोकांना सांगण्यास आम्हाला प्रभू तू मदत कर. मान सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही पुन्हा एकदा तुला देत आहोत. जे ऑनलाईनद्वारे अजूनही प्रभू जॉईन झालेले आहेत त्यांच्यावर तुझी विशेष कृपा आणि आशीर्वाद असू दे. तुझी शांती त्यांना दे, तुझं सामर्थ्य दे, आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना लाभू दे. आणि हा दिवस, हा आठवडा, हा महिना आणि पुढील या प्रभू 6 महिन्यांमध्ये आणि पुढील आयुष्य देखील प्रभू हे तुझ्या गौरवासाठी
आणि तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे चालण्यास आम्हाला तू मदत कर. येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐकतो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणे प्रियांनो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलते तरी येशू सारखा. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानत आहे जॉईन झाल्याबद्दल. आज सायंकाळी 6 वाजता प्रियांनो संडे स्कूल राहणार आहे गुगल मीटवरती. बुधवारच्या दिवशी देवाची इच्छा झाली तर प्रियांनो आपण बायबल स्टडीमध्ये भाग घेऊया. शुक्रवारी प्रियांनो संध्याकाळी 5 वाजता महिलांची सभा आहे, आणि रविवारी पुन्हा एकदा 10 वाजता प्रियांनो आपण भेटूया. सुरक्षित राहा, काळजी घ्या, आणि देवबाप तुम्हाला मोठा आशीर्वाद तो सहाय्य करू. थँक्यू.